नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. जय महाराष्ट्र. इथं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कुबेर अँटोनिया संकेत क्रमांक 922 वाकड येथील हा प्रोजेक्ट. या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. ठीक आहे. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर हा जो स्कीम कोड आहे हा आहे पुणे म्हाडा लॉटरी 2025 या अंतर्गत हा स्कीम या लॉटरीतला हा स्कीम कोड आहे. ठीक आहे. इकडे 2 BHK कॉन्फिगरेशनचे फ्लॅट्स अवेलेबल आहेत. ठीक आहे. आणि याचा जो कार्पेट आहे तो एक 50चा कार्पेट आहे, म्हणजे जवळजवळ 441 स्क्वेअर फीटचा कार्पेट आहे. 450 कार्पेट आहे हा. ठीक आहे. याची प्राइस जी आहे म्हाडाने ठेवलेली आहे 25 लाख रुपये, आणि जवळजवळ इथे 15 2 BHK फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. आणि लोकेशन एकदम प्राईम आहे, वाकड लोकेशन आहे. हा प्रोजेक्ट रेरावरती रजिस्टर्ड आहे सेम नावाने, कुबर अँटोनिया ए विंग या नावाने. आणि याचं जे पोझिशन आहे ते आहे 2027 एप्रिल 2027ला याचं पोझिशन आहे. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती. आणि याच्यातली जी ए विंग आहे ती म्हाडासाठी असणार आहे. हे थोडंसं आपण फ्लोर प्लॅन आपण समजून घेऊ याचा. टोटल 4 विंग असणार आहेत, ए बी सी आणि डी. ठीक आहे. त्यातले जे प्रायव्हेट बिल्डरचे बिल्डिंग्स असणार आहेत ते असणार आहेत बी सी आणि डी जी आहे ती प्रायव्हेट बिल्डरची असणार आहे. आणि ए विंग जी असणार आहे ती कमर्शियल स्पेस आहे. कमर्शियल स्पेस म्हणजे यातले काही फ्लोर्स कमर्शियल शॉप्स म्हणून हे आहेत, आणि उरलेले जे काही फ्लोर्स आहेत ते म्हाडासाठी त्यांनी रिझर्व केलेले आहेत. ठीक आहे. जसं तुम्ही इकडे बघू शकता. ठीक आहे. इथे बेसमेंट म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ना ते इकडे आहेत. ठीक आहे. हे बघा, ही आहे ए विंगचा हा स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बेसमेंट ग्राउंड फ्लोर पार्किंगसाठी आहे. त्याच्यानंतर पोडियम फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ सिक्स्थ फ्लोर 7th फ्लोअरपर्यंत कमर्शियल शॉप्स असणार आहेत. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते 8, 9 आणि 10th फ्लोअरला असणार आहे. 8, 9, 10th फ्लोअरला प्रत्येकी 5 फ्लॅट, असे 15 फ्लॅट जे या लॉटरीमध्ये प्रोव्हिजन केलेले आहेत. अजून थोडीशी आपण माहिती घेऊया याची, या प्रोजेक्टबद्दलची. ठीक आहे. तर हे प्रोजेक्ट हा बिल्डिंग ही दिसायला अशी असणार आहे. जसं मी सांगितलं, हा जो टॉवर आहे कमर्शियल कॉम्प्लेक्स हा ए टॉवर आहे, आणि हा बी सी आणि डी टॉवर असे 4 टॉवर्स आहेत. आणि या ए टॉवरमध्ये तुम्ही बघू शकता इकडे शॉप्स आहेत, आणि हे जे 3 फ्लोर आहेत 8, 9, 10th फ्लोर इकडे म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत. प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट्स असणार आहेत 2 BHK कॉन्फिगरेशनचे, ज्याचं कार्पेट आहे 441. ठीक आहे. तर ही माहिती होती. इकडे जे म्हाडाने प्राइस ठेवलेली आहे, ठीक आहे, ती ठेवलेली आहे जवळजवळ 25 लाख, आणि बाहेर याची इथेच 2 BHK मध्ये तुम्ही बघू शकता इथे 80 लाख याची मार्केट प्राइस आहे सध्या. ठीक आहे. हा कार्पेटही मोठा आहे त्या मानाने, पण तरी सुद्धा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर रेंटल जर बघायला गेलं तर 25,000 रुपये सध्या रेंट चालू आहे वाकडमध्ये 2 BHKचं. ठीक आहे. उसके बाद लोकेशन वाईज जर म्हणायला गेलं तर इकडे तुम्ही बघू शकता हा प्रोजेक्ट इकडे आहे, आणि हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. इथे भूमकर चौक आहे, आणि हायवेच्या ऑपोजिटच तुम्हाला फिनिक्स मॉल हे फेमस लँडमार्क आहे, सयाजी हॉटेल फेमस लँडमार्क आहे, त्याच्या ऑपोजिटच हा प्रोजेक्ट आहे. एकदम प्राईम लोकेशनला हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. हे बघा इकडे आहे हा प्रोजेक्ट, इथे तुम्हाला दिसते सध्या कन्स्ट्रक्शनचं काम हे सध्या चालू आहे. कुबेर अँटोनिया म्हणून हा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आता याचे ना मी थोडे रिव्ह्यूज वाचले, तर याचा ना अप्रोच रोड जो असणार आहे या प्रोजेक्टला अप्रोच रोड जो असणार त्याला घेऊन बराच डिस्प्यूट चालू आहे सध्या. ठीक आहे. तर याची तुम्ही नक्की नोंद घ्यावी. ठीक आहे. बाकी बघितलं तर हा आपला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे. ठीक आहे. इथे टॉप टॉवर्स म्हणून आपला अजून एक प्रोजेक्ट आहे या म्हाडा लॉटरी अंतर्गत, त्याच्याच ऑपोजिट हा प्रोजेक्ट आहे कुबर अँटोनिया. अजून माहिती काय आहे आपण बघून घेऊ त्याच्यामध्ये. एक सेकंड ना. हा प्रोजेक्टचा थोडासा याचे व्हिज्युअल्स आहेत. त्याच्यानंतर थोडंसं आपण आता याचं स्ट्रक्चर कसं असणार आहे ना ते बघू घेऊ. म्हणजे
फ्लॅट जसं मी सांगितलं तुम्हाला की प्रत्येक फ्लोअरला 5 फ्लॅट्स असणार आहेत. ठीक आहे. त्याने फ्लॅट नंबरसुद्धा दिलेले आहेत. ठीक आहे. इकडे बघू शकता 801, 802, 803, 804, 805 8व्या माळ्यावर असे 5 फ्लॅट्स, तसंच 9व्या माळ्यावर 5 फ्लॅट्स आणि 10th फ्लोअरला 10 फ्लॅट्स, असे 15 फ्लॅट्स असणार आहेत विथ बाल्कनी 2 BHKचे. ठीक आहे. तर थोडंसं आपण याचं फ्लोअर प्लॅन समजून घेऊ. ठीक आहे. तुम्ही ते बघू शकता 5 फ्लॅट्स आहेत इथे. 1, 2, 3, 4 आणि 5 फ्लॅट्स 2 BHKचे आहेत. ठीक आहे. आता स्टेअरकेसच्या बाजूने याला इथे एंट्रन्स दिलेला आहे. ठीक आहे. एंटर केल्या केल्या राईट साईडला तुम्हाला लिव्हिंग रूम आहे मोठा, त्यालाच अटॅच्ड एक बाल्कनी आहे आणि लेफ्ट साईडला किचन आणि ड्राय बाल्कनी सुद्धा दिलेली आहे. आणि लिव्हिंग रूमच्या पुढे जर गेला तर तुम्हाला एक लेफ्ट साईडला कॉमन वॉशरूम, एक स्टडी रूम आणि एक मास्टर बेडरूम आणि त्याला एक अटॅच त्याचं टॉयलेट असणार आहे. ठीक आहे. ॲक्च्युली जो कार्पेट ऑफर केलेला आहे तो 441चा आहे. 441 हे स्टँडर्ड 1 BHKचा कार्पेट असतो, पण म्हाडाने याच्यामध्ये आता 2 BHK बसवलं आहे काय करू. त्याच्यामुळे आज जे फ्लॅटची साईज आहे ना ती खूप कमी आहे. मला तरी असं वाटतं की त्यांनी सरळ 1 BHK कॉन्फिगरेशनचेच द्यायला पाहिजे होते, म्हणजे मोठा 1 BHK तरी झालं असतं व्यवस्थित. 1 BHKचं 2 BHK करणार म्हणजे इकडे तुम्ही बघा ना, हा स्टडी रूम आणि याचा बेडरूमची साईज, याच्यामध्ये फक्त तुमचा बेड येईल मॅक्झिमम, तो पण येईल की नाही मला शंका वाटते. आणि बाकी काय वॉर्डरोब वगैरे पण बसणार नाही. ठीक आहे. त्यामुळे जेव्हा मला असं वाटतं की जे कार्पेट असतं ना त्याला व्यवस्थित जस्टिस करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर उगाच 1 BHKचा 2 BHK करून अर्ध सामान तर तुमचं राहणार नाही त्याच्यामध्ये, आहे ना. पार्टिशन करण्यात काहीच अर्थ नाही. ठीक आहे. असो, तर ही सगळी माहिती होती मित्रांनो या प्रोजेक्टबद्दल. प्रोजेक्टचं नाव आहे अँटोनिया. ठीक आहे. कुबेर अँटोनिया म्हणून या प्रोजेक्टचं नाव आहे. बाकी आय थिंक आपण सगळे डिटेल्स कव्हर केलेले आहे. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.